नमस्कार. चतुर्थम मंडलम भारतविद्या या पाठामध्ये आपण भारतविद्येच्या शाखा उपशाखा पाहत आहोत. आतापर्यंत आपण नाणकशास्त्रम, प्रतिमा विद्या म्हणजे मूर्ती विज्ञानम आणि हस्तलिखित शास्त्रम यांची माहिती पाहिली. यापुढे आपण आणखी काही शाखांचा अभ्यास करणार आहोत. पुराभिलेखविद्या. प्राचीन काले उत्कीर्णः अभिलेखः नाम पुराभिलेखः. पुरा म्हणजे प्राचीन, अभिलेख म्हणजे कोरून काढलेला एखादा दस्तऐवज म्हणजे एखादी माहिती की जी कोरून काढलेली आहे. ही कोरलेली माहिती प्राचीन काळचा इतिहास किंवा एखाद्या घटनेचं वर्णन करत असल्यामुळे महत्वाची ठरते. दानपत्रम, राजाज्ञा, प्रशस्तिः इति पुराभिलेखानां त्रयः प्रकाराः. पुराभिलेखांचे 3 प्रकार पडतात. हे 3 प्रकार या अभिलेखामध्ये कोणत्या प्रकारचा मजकूर आहे यावरून ठरवले आहे. दानपत्र म्हणजे जेथे राजा एखाद्या व्यक्तीला जमीन किंवा गाव किंवा इतर काही गोष्टी दान देतो. हे दान अधिकृतपणे लिखित स्वरूपात पत्राच्या रूपात दिले जाते, त्याला दानपत्र असे म्हणतात. राजाज्ञा की जेथे एखादे काम पूर्ण करण्यासाठी राजाने एखाद्या अधिकाऱ्याला आज्ञा दिलेली आहे, ही लिखित स्वरूपात असल्यास त्याला राजाज्ञा असे म्हणतात. प्रशस्ती म्हणजे एखाद्या राजाने युद्धात विजय मिळवला किंवा एखादे सामाजिक महत्वाचे काम केले तर त्याची प्रशंसा करणारा लेख म्हणजे प्रशस्ती होय. काष्ठ, प्रस्तर, ताम्रपट, चर्मादिषु तष्टाः नैके पुराभिलेखाः अभ्यासकैः संशोधिताः, संरक्षिताः तथा अधीताः. हे पुराभिलेख कोठे लिहिले जातात तर काष्ठ म्हणजे लाकूड, लाकडावर कोरून हे लिहिले जातात. किंवा प्रस्तर, प्रस्तर म्हणजे दगड, दगडामध्ये कोरून अक्षर लिहिली जातात. अनेक ठिकाणी गुहांमध्ये किंवा मंदिरांमध्ये संगमरवर किंवा अशा चांगल्या दगडांवर हे लेख लिहिलेले आढळतात. ताम्रपट म्हणजे तांब्याचा पत्रा, तांबे या धातूचा हा पत्रा आहे आणि त्यावर हा कोरून काढून लेख लिहिलेला असतो. चर्म म्हणजे चामडे, चामड्यावर कोरून अक्षरे काढलेली असतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या साधनांवर कोरून काढलेले हे जे पुराभिलेख आहेत ते अभ्यासकांनी शोधून काढले आहेत. त्यातील अक्षरांचा अर्थ लावला आहे, त्यांचं जतन केलं आहे आणि त्यांचा अभ्यासही केला आहे. प्राचीन काले ब्राह्मी, खरोष्टी, शारदा, ग्रंथलिपिः इत्यादयः लिपिभेदाः प्रचलिताः. प्राचीन काळी ब्राह्मी, खरोष्टी, शारदा, ग्रंथलिपिः अशा अनेक वेगवेगळ्या लिपी प्रचारात होत्या. आता आपण संस्कृत अक्षर ज्या लिपीमध्ये वाचत आहोत त्याला देवनागरी असे म्हणतात. सध्या आपण या देवनागरी लिपीमध्ये संस्कृत, मराठी, हिंदी अशा भाषा लिहितो आणि वाचतो. प्राचीन काळी ब्राह्मी, खरोष्टी, शारदा, ग्रंथलिपी अशा अनेक लिपी वापरात होत्या. तासां वाचनार्थं लिपिशास्त्रस्य ज्ञानम् आवश्यकम्. या लिपी वाचण्यासाठी आपल्याला त्यांचे ज्ञान असण्याची आवश्यकता आहे. कोणत्या अक्षराचा अर्थ कसा होतो हे मुळात
अभ्यास करून शिकून घ्यावे लागते. डॉक्टर वा वी मिराशी महोदयेन पुराभिलेखविद्या साहाय्येन भवभूती कालिदासयोः कालनिर्णयः कृतः. अशा प्रकारच्या लिपींच्या अभ्यासाचे महत्व आपल्याला सांगितले आहे की या पुराभिलेखांच्या सहाय्याने आपल्याला प्राचीन काळच्या लोकांचे एकमेकांशी असलेले संबंध काळाच्या स्वरूपात जाणून घेता येतात. आणि म्हणून पुराभिलेख हे इतिहास संशोधनाचे एक चांगले साधन असते. पुरातत्वशास्त्रम मानवीय संस्कृतेः कीदृशः आरम्भः कथं तस्याः विकासः तस्यां कानि परिवर्तनानि इत्येतेषाम् अंगानां ज्ञानम् अस्य शास्त्रस्य फलम्. पुरातत्वशास्त्र म्हणजे काय, तर माणसाच्या संस्कृतीचा आरंभ कसा झाला, तिची प्रगती कशी झाली, त्यामध्ये कोणकोणती परिवर्तने आढळतात, या सगळ्या घटकांचा अभ्यास या शास्त्राचा उपयोग आहे, या शास्त्राचा परिणाम आहे. समन्वेषणम उत्खननम उत्खननात लब्धानां अवशेषाणां कालमापनम तथा तेषां अध्ययनं सूचीकरणं प्रतिपालनम् एते विभागाः अस्मिन् शास्त्रे वर्तन्ते. जिथे आवश्यकता असेल तिथे शोध मोहीम राबवणे, संशोधन करणे, उत्खनन करणे या गोष्टी या शास्त्रामध्ये आवश्यक ठरतात. उत्खनन केल्यानंतर तेथे जे प्राचीन काळचे अवशेष सापडतात, हे अवशेष कदाचित वस्तूंच्या स्वरूपात असतात, कदाचित भवनांच्या इमारतींच्या स्वरूपात असतात. या अवशेषांचे काळ मोजले जातात, म्हणजे हे अवशेष कोणत्या काळातील आहे हे ठरवण्याची शास्त्रीय पद्धत वापरून त्यांचा काल निश्चित केला जातो. तसेच त्यांचा अभ्यास केला जातो, त्यांची सूची बनवली जाते. म्हणजेच उत्खननामध्ये कोणकोणत्या वस्तू सापडल्या आहेत त्यांची यादी केली जाते. शिवाय या सगळ्या वस्तू सांभाळून ठेवल्या जातात. आणि म्हणून हे वेगवेगळे विभाग या शास्त्रामध्ये आहेत. तैहि मानवस्य उत्क्रांतिः जीवन पद्धतिः संस्कृतिः एतेषां परिचयः भवति. आणि यामुळे माणसाची उत्क्रांती कशी झाली, त्याची प्राचीन काळची जीवन पद्धती कशी होती आणि त्याच्या संस्कृतीचा विकास कसा झाला यांची ओळख आपल्याला करून घेता येते. श्री राखालदास बॅनर्जी महोदयः सिंधू संस्कृती अन्वेषणे सहभागम दत्तवान. आता या पुरातत्व खात्याचे आपल्याला महत्वाचे कार्य म्हणजे सिंधू संस्कृतीचा शोध. आणि म्हणून पुरातत्व विद्येमध्ये श्री राखालदास बॅनर्जी यांचा सहभाग सिंधू संस्कृतीच्या शोधामध्ये होता हे आदरपूर्वक नमूद केले आहे. तथैव डॉक्टर ह.धी. सांकलिया महोदयेन महाराष्ट्रे प्राचीन संस्कृतीः अन्वेषिता. तसंच सांकलिया या महोदयांनी महाराष्ट्रात प्राचीन संस्कृतीचा शोध घेतला. डॉक्टर म. के. ढवळीकर महोदयैः इनामगाव विषये कृतं संशोधनं प्रसिद्धम्. तर ढवळीकर महोदयांनी इनामगाव याविषयी संशोधन केलेले प्रसिद्ध आहे. यानंतर आपण पाहणार आहोत स्थापत्यशास्त्रम वास्तुकला. प्राचीने भारते एतत् शास्त्रम अतीव विकसितम्. प्राचीन भारतामध्ये स्थापत्यशास्त्र किंवा वास्तुकला
हे शास्त्र अतिशय विकसित झालेले होते. मयमतं समरांगणसूत्रधारः प्रासादमण्डनम् इत्यादयः प्राचीन स्थापत्य विषयकाः नैके ग्रंथाः प्रसिद्धाः. प्राचीन काळचे स्थापत्य शास्त्राविषयीचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. यामध्ये मयमतम हा एक ग्रंथ आहे. यामधला मय हा स्थापत्यशास्त्र विशारद होता आणि आपल्याला महाभारतामध्ये पांडवांसाठी मयसभा हे अतिशय चमत्कारयुक्त राजभवन निर्माण केलेल्या स्थापत्यशास्त्रज्ञाचे नाव सुद्धा मय असे होते असे आढळते. समरांगण सूत्रधारः हे एका ग्रंथाचे नाव आहे. तसेच प्रासाद मंडनम हे आणखी एका ग्रंथाचे नाव आहे. नागर वेसर द्रविड नामभिः प्रसिद्धाभिः पद्धतीभिः निर्मितानि बहूनि मंदिराणि भारते दृश्यन्ते. भारतामध्ये मंदिरांची वेगवेगळी पद्धत दिसून येते. मंदिरांचे बांधकाम कोणत्या पद्धतीने व्हावे, कोणत्या प्रकारचा कळस असावा इत्यादी गोष्टी या विविध पद्धतींमध्ये विविध प्रकारच्या असतात. यामध्ये आपल्याला नागर, वेसर, द्रविड या पद्धती प्रसिद्ध आहेत असे आढळून येते. शैलगुहाः काष्ठपाषाणादिकैः रचितानि मंदिराणि प्रासादाः प्राचीननगराणि इत्यादीनाम् अध्ययनम् अस्य शास्त्रस्य विषयः. पर्वतांमधल्या गुहा, या गुहांमध्ये केलेले कोरीव काम, या गुहांमध्ये राहण्यासाठी तयार केलेले चैत्य, सभागृहे, मंदिरे, शिवाय लाकूड आणि दगड यांनी निर्माण केलेली मंदिरे, वेगवेगळे राजवाडे, वेगवेगळी प्राचीन नगरे इत्यादींचे अध्ययन म्हणजे अभ्यास हा या शास्त्राचा विषय आहे. आणि अशा प्रकारे बांधकामाशी संबंधित असे हे शास्त्र आहे. डॉक्टर विष्णु श्रीधर वाकणकर महोदयस्य संशोधनेन भीमबेटका शैलभित्तिचित्राणि प्रकाशितानि. वाकणकर महोदयांच्या संशोधनामुळे भीमबेटका ही दगडामधील भित्तिचित्रे प्रकाशित झाली आणि लोकांना त्याबद्दलची माहिती कळली. पुढची शाखा आहे बृहत्तर भारत विद्या. वाणिज्यार्थं तथा बौद्ध धर्म प्रसारार्थं भारतीयाः विविध देशान् गताः. व्यापारासाठी आणि बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी भारतीय लोक विविध देशांमध्ये गेले होते. अतः तत्र विकसिता भारतीय संस्कृती अद्यापि दृश्यते. आणि म्हणून प्राचीन काळात गेलेल्या या भारतीयांनी आपली भारतीय संस्कृती त्या देशांमध्ये नेली. तेथे पिढ्यानुपिढ्या राहत असलेले भारतीय वंशाचे लोक या भारतीय संस्कृतीचे पालन करीत राहिले आणि अशा प्रकारे तेथे भारतीय संस्कृती विकसित झाली. आणि आजही आपल्याला काही देशांमध्ये अशी भारतीय संस्कृती दिसून येते. आग्नेय आशिया स्थितेषु बाली, कंबोडिया आदि देशेषु अपि भारतीय वास्तुकलायाः आविष्कारः दृश्यते. आग्नेय दिशेला असलेल्या आशिया खंडातील बाली, कंबोडिया इत्यादी देशांमध्ये भारतीय वास्तुकलेचा आविष्कार दिसून येतो. येथील मंदिरे सुद्धा भारतीय मंदिरांप्रमाणे दिसून येतात. यथा कंबोडिया देशे अंकोर मंदिर समूहः. जसे कंबोडिया देशामध्ये अंकोर मंदिर समूह हा भारतीय संस्कृतीमधील
मंदिरांच्या रचनेप्रमाणे आढळून येतो. एताभिः शाखाभिः सार्धं भाषाशास्त्रं, दैवतशास्त्रं, तत्त्वज्ञानं, धर्मशास्त्रं, चित्रकला, शिल्पकला इत्यादीनां कतिपयानां विषयाणां समावेशः भारतविद्यायाम् एव भवति. आतापर्यंत आपण ज्या शाखांचा विचार केला त्या व्यतिरिक्त अजून अनेक शाखा आहेत. त्यामध्ये भाषाशास्त्र आहे, दैवतशास्त्र, तत्वज्ञान, धर्मशास्त्र, चित्रकला, शिल्पकला हे असे अनेक विषय आहेत की जे आजच्या काळात अभ्यासाला आहेत, परंतु त्यांचा अभ्यास प्राचीन काळच्या ग्रंथांपासूनच सुरू होतो. म्हणजेच ही सगळी शास्त्र प्राचीन भारतात मोठ्या प्रमाणात अभ्यासाला होती, मोठ्या प्रमाणात त्यामध्ये संशोधन झालं होतं, मोठ्या प्रमाणात ग्रंथरचना झाली होती आणि म्हणून आजच्या काळात तत्वज्ञानाचा अभ्यास करताना सुद्धा प्राचीन काळच्या भगवद्गीता आणि इतर अनेक ग्रंथांचा अभ्यास करावा लागतो. याचाच अर्थ भारत विद्येच्या या सर्व शाखा आहेत, भारतीय संस्कृती या सगळ्यांमधून प्रतिबिंबित होत आहे. एतस्याः भारतीय विद्यायाः द्वारेण ऐतिह्यं संशोधयितुं नैके विद्वांसः प्रयत्नशीलाः. या अशा अनेक भारतीय विद्यांच्या माध्यमातून इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी अनेक विद्वान प्रयत्नशील असतात. डेक्कन कॉलेज पुणे, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरम पुणे, भारत इतिहास संशोधन मंडलम पुणे, एशियाटिक सोसायटी मुंबई, विदर्भ संशोधन मंडलम नागपूर इत्यादीषु संशोधन संस्थासु भारतविद्याविषयकं संशोधनं प्रचलति. भारतात अशा अनेक संशोधन संस्था आहेत ज्यामध्ये या भारत विद्यांचं अध्ययन संशोधन चालू आहे. आपल्याला दिलेली संस्थांची नावं आहेत. या सर्व संस्था महाराष्ट्रातील आहेत. संस्कृतज्ञानां कृते अस्मिन् विषये नैकाः उपलब्धयः सन्ति. आणि म्हणून भारत विद्येचा अभ्यास करण्यासाठी संस्कृतचे जाणकार लोक आवश्यक असतात आणि म्हणून जे संस्कृत शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना या भारत विद्येच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे.